नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा सुपडा साफ, अकोलेकरांनी व्यक्त केला संमिश्र प्रतिक्रिया. भाजप विजयाबद्दल अमरावती येथे नेत्यांचा जल्लोष, कार्यकर्त्यांनी केला विजयाचा जयघोष. हवामान खात्याद्वारे मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त, पुढील काही दिवस तापमानात मात्र थोडी घट. गॅस पाईपलाईन टाकणाऱ्या कंपनीची दादागिरी, शेतकऱ्याचे केले नुकसान, ना घेतली परवानगी. छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींना राज्यात बंद घाला, विविध संघटनांनी केली एकमुखी मागणी. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे कमळ खुलले आहे. त्या विषयावर अकोलेकरांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पाहूया नेमके काही राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीवर अकोलेकरांनी काय मते मांडलीत. असम में फिर से कमल खिल रहा है, क्या लगता है आपको? इस देश के प्रधानमंत्री श्री नरेंद्र जी मोदी, इनका जो नेतृत्व है, सामान्य आदमी के साथ उनकी जो आवश्यक चीज़ें हैं वो करने का उनका जो स्वभाव है, इस वजह से पश्चिम बंगाल में भी सरकार आ रहा है, पांडिचेरी में भी आ रहा है और आसाम में भी आ रहा है. मैं वहाँ के सब जनता का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ, उनका आभार व्यक्त करता हूँ. पिक्चर क्लियर हो गया है. आसाम में, बंगाल में, पुडुचेरी में बीजेपी आ गई है श्योर. और तमिलनाडु में भी जो है वो स्टार के साथ में मिलके बीजेपी गवर्नमेंट बनाएगी. वहाँ पे भी सिर्फ एक केरल जो है वो हाथ से छूटा है. भविष्य में वो भी आ जाएगी. तसं जर बघितल्या गेलं सर, तर तिथली जी पार्श्वभूमी बघितल्या गेली पूर्वीची, तर काँग्रेसची सत्ता तर होतीच तिथं, ममता बॅनर्जीची. पण आताची जर घडामोड बघितली तर बी जे पी तिथं पुढं आहे. तर त्या दृष्टिकोनातून मला तरी असं वाटते की बी जे पीच तिथं बाजी मारते. मोदी, कारण की मोदी साहेबांना इतकं चांगलं काम केलेलं आहे की तिथं मोदीच येते. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ऐतिहासिक विजय मिळाला. 191 पेक्षा जास्त जागा तेथे निवडून आल्या. ममता बॅनर्जी यांचा अहंकार नाहीसा करणारा हा विजय असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या चाणाक्ष नीतीचा विजय झाला आहे, अशी प्रतिक्रिया खासदार अनिल बोंडे यांनी व्यक्त केली. तर माजी खासदार नवनीत राणा म्हणाल्या, पश्चिम बंगालवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा विजय आहे. भारतीय जनता पक्षाच्या विजयात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही प्रचाराला गेले होते. भाजपचा जनाधार वाढला आहे. आसाममध्ये विक्रमी यश मिळाले. तमिळनाडूमध्ये सत्तांतर झाले. फक्त केरळ राज्यात काँग्रेसचे नाक शाबूत राहिले, असे खासदार अनिल बोंडे म्हणाले. तर पश्चिम बंगालमध्ये मोदींजी आणि अमित शहा यांची स्ट्रॅटेजी यशस्वी ठरली. महिला सुरक्षेला जनतेने दिलेले कौल आहे, असे नवनीत राणा म्हणाल्या. मोदी है तो मुमकिन है पुन्हा एकदा सिद्ध झाले. भारतीय जनता पक्ष अमरावती ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी देखील पश्चिम बंगालमधील दैदिप्यमान यशाचा आनंद व्यक्त केला. आणि सर्व कार्यकर्त्यांचा सामूहिक प्रयत्न या माध्यमातून पश्चिम बंगाल सुद्धा भारतीय जनता पक्षाचा भगवा तिथं फडकतो आहे. आणि म्हणून हा आनंद सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी अपरिमित आहे, सगळ्यात मोठा आहे. आणि म्हणून आज मोर्शीमध्ये सर्वांनी जल्लोष साजरा केला. संपूर्ण देशभर भारतीय जनता पक्ष आणि भारतीय नागरिक हा जल्लोष साजरा करतात आहे. हा विजय विकसित भारत 2047 करता महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे.
आणि जो पश्चिम बंगालमध्ये घुसखोर घुसपेटी आहे, आजपर्यंत राजकारण आणि ममता बॅनर्जीला सत्ता देत होते ते तिथल्या लोकांनी झुगारून लावलेलं आहे आणि म्हणून हा विजय भारतासाठी अतिशय ऐतिहासिक आहे. पुन्हा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमितजी शहा, नितीनजी नवीन, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि तमाम भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं मनपूर्वक मोर्शीकडून अभिनंदन. पश्चिम बंगालची जे आज रिझल्ट सकाळपासून जे पाहत आहे, ही जे निकाल आज आलेला आहे ही अपेक्षित पूर्ण देशाची महिलांना आणि बंगालवर प्रेम करणारे जे लोक होते पूर्ण देशामध्ये, की बंगाल हा आपला देशाचा एक भाग आहे आणि तो राज्य आपल्याकडे नेहमी राहायला पाहिजे आणि तेच आज बंगालची जनताने करून दाखवलेलं आहे. हां, लोक म्हणतात भारतीय जनता पार्टीची खूप मोठी जीत आहे कि एवढे वर्षानंतर ममता बनर्जी का खेला खत्म हो गए और ये खेला खत्म कर दिया बंगाल के लोगों ने. आणि याच पद्धतीने मी मनापासून आमचे देशाचे प्रधानमंत्री मोदीजींचं अभिनंदन करन. लोक म्हणतात मोदी है तो मुमकिन है आणि त्याच पद्धतीने आमचे देशाचे गृहमंत्री ज्यांनी एक स्ट्रॅटेजी बनवली आणि स्ट्रॅटेजी अनुसार त्यांनी इथे काम केला आणि त्याचा निकाल आज जनताने पूर्ण देशाने पाहिलेला आहे. त्या सगळी महिलांना, ते युवकांना ज्यांना वाटते की आमचा वेस्ट बेंगॉल बांगलादेशी घुसपेटी आहे, हे बंद झाले पाहिजे. वेस्ट बेंगॉलची महिलांना सुरक्षा भेटली पाहिजे, वेस्ट बेंगॉलचे मजदूरांना मजदूरी भेटली पाहिजे, कामं भेटले पाहिजे, ग्रोथ झाली पाहिजे. या सगळे वेस्ट बेंगॉलची जनताला मनापासून मी अभिनंदन करीन. मोदी जी हैं तो मुमकिन है. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष रविराज भाऊ देशमुख आहेत. रविराज भाऊ, भाजपाने पश्चिम बंगालमध्ये हे यश जे संपादन केलेलं आहे याकडे आपण कसे पाहता? बंगालची जनता ही हुशार जनता आहे. त्यांनी मोदीजींचा विकसित भारताचा दृष्टिकोन लक्षात घेऊन मोदीजींचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार हे बंगालमध्ये आणलेलं आहे आणि बंगालमधला गुंडाराज संपवलेला आहे. बंगालची जनता ही हुशार जनता आहे. त्यांच्या लक्षातही आलं की खरं आपल्याला विकसित बंगाल करायचं असेल तर भारतीय जनता पार्टीला म्हणजे मोदीजींच्या नेतृत्वात आपल्याला मदत दिली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं बंगालचा विकास केला पाहिजे. त्या अनुषंगाने भरभरून यश भारतीय जनता पार्टीच्या पत्रात बंगाली जनतेने टाकलेलं आहे. आणि मी म्हणेल की भारतीय जनता पार्टीचा ग्राफ हा 2021 मध्ये 2 वरून 77 वर आला होता आणि आता 77 वरून 200च्या जवळपास पोहोचलेला आहे. हे खऱ्या अर्थाने यश आहे. पुढच्या वेळेस म्हणजे असं म्हणावं लागेल की ममता बॅनर्जीच्या पक्षाला पुढे दिसणार नाही अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीचं काम या बंगालमध्ये दिसणार आहे आणि विकसित भारताचं स्वप्न बंगाली जनतेचं पूर्ण होणार आहे. या ठिकाणी रविराज भाऊ देशमुख यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच बंगालमध्ये हे यश संपादन झालेलं आहे. या ठिकाणी गुंडाराज संपूर्णपणे संपून आता भारतीय जनता पार्टी विकासाकडे वाटचाल करीत आहे. मी संदीप मानकर, जिल्हा प्रतिनिधी RRC नेटवर्क, अमरावती. हवामान विभागाने 5 आणि 6 मे रोजी अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी हवामानाचा नवीन अंदाज जाहीर केला आहे. या 2 दिवसात काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी ढगाळ हवामान राहणार आहे. मंगळवार आणि बुधवार तुरळक पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. अकोल्यात वादळी वाऱ्यासह पाऊस राहील, त्याचबरोबर अंशतः ढगाळ वातावरणाने तापमान नियंत्रणात राहील. अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी आकाश ढगाळ राहील. बुलढाण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, त्याचबरोबर आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. यवतमाळ येथे वादळी वाऱ्यासह हलका पाऊस येऊ शकतो. वाशिम येथे वादळी वाऱ्यासह पाऊस, ढगाळ आकाश आणि हलका पाऊस येण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यात 5 मे रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाची शक्यता असली तरी कमाल तापमानाचा पारा 40 अंशाच्या वर राहील, ज्यामुळे उन्हाचा चटका कायम राहणार आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी परिसरात गॅस पाईपलाईन टाकण्याच्या कामामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे.
खासगी कंपनीची मनमानी अधोरेखित झाली असून जिल्हा प्रशासन शेतकऱ्याला काही मदत करेल काय अशी विचारणा आता होत आहे। एका खासगी कंपनीने शेतकरी प्रमोद इंगडे यांच्या शेतातून कोणतीही पूर्व परवानगी किंवा सूचना न देता खोदकाम सुरू केले। या कामादरम्यान सुमारे 300 लिंबू आणि 200 सीताफळाच्या लागवड केलेल्या झाडांपैकी काही झाडांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। या झाडांवरच इंगडे कुटुंबांचे उत्पन्न अवलंबून होते। घटना लक्षात येता शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत कामगारांना जाब विचारला, मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने काम थांबवण्यात आले। नुकसान भरपाई व न्याय मिळावा अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे। अद्याप पोलीस तक्रार दाखल नसली तरी न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे। मनमानी कारभाराची झळ शेतकऱ्यांना बसत आहे। आणि माझ्या शेतामधून ते पाईपलाईन चाललेली आहे, लोखंडी गॅसची पाईपलाईन बोललं जातं की बाबा ती गॅसची आहे म्हणून, पण अज्ञात पाईपलाईन अजून चाललेली आहे। आणि त्यांनी खोदकाम केलेल्या रात्रीच्या टायमाला माझ्या शेतामध्ये 300 झाडं लिंबूची होती आणि 200 झाडं सीताफळाची होती। तर ती झाडं उद्ध्वस्त केलेली आहेत आणि माझ्या शेतात पाईपलाईन ट्रीप वगैरे होती, त्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे माझं। आणि हे नुकसान झाल्यामुळे माझ्या शेताची जी कंप्लेंट होती ती मी तहसीलमध्ये गेलो होतो घेऊन, पण माझी कंप्लेंट घेण्यात आली नाही आणि याच्यामुळे मी त्रस्त झालो। माझं कुटुंब आता रस्त्यावर आलेलं आहे, तरी मला माझ्या शेतीची नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा माझ्या परिवाराला कलेक्टर ऑफिसमध्ये आत्मदहन केल्याशिवाय पर्याय राहिला नाही। अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकडी तालुक्यात सुन्न करणारी घटना समोर आली आहे। एका बापाने आपल्या 8 वर्षाच्या एकुलत्या एक मुलाची चाकूने वार करून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवरही वार करून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला। ही घटना बार्शीटाकडी तालुक्यातील मिर्झापूर मांगूड शेतशिवारात घडली। जखमीवर उपचार सुरू आहेत। बुलढाणा जिल्ह्यात नांदरी येथील एक कुटुंब काही दिवसांपूर्वी मेंढ्या चारण्यासाठी बार्शीटाकडी तालुक्यात आले होते। आरोपी पित्याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, ज्यावरून त्यांच्यात सतत वाद होत होता। याच वादातून रागाच्या भरात त्याने आपला मुलगा प्रेम दिलीप मोटे वय 8 वर्ष याची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली। हा चिमुकला कडाक्याच्या उन्हात आपल्या आई वडिलांना मेंढ्या चारण्यास मदत करत असे। संशयाच्या जाळ्यात अडकलेल्या बापाने आपल्या पोटच्या गोळ्याचा जीव घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार मूर्तिजापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे, बार्शीटाकडीचे ठाणेदार प्रवीण धुमाळ, PSI निलेश चाटे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे। जखमी आरोपी पित्यावर सध्या उपचार सुरू असून बार्शीटाकडी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे। ठाणेदार प्रवीण धुमाळ या प्रकरणाचा तपास करत आहेत। जुन्या मोहता मिल परिसरात वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी राखीव जागेवर पक्के बांधकाम करण्यात आले होते। याविरुद्ध आवाज उठवल्यामुळे अतिक्रमण JCBद्वारे काढण्यात आले। आता या ठिकाणी कुंपण घालून ही जागा ताब्यात घेण्यात येणार आहे। स्मशानभूमीसाठी राखीव जागा देखील हडप करण्याचा प्रयत्न केला जातो, ही अतिशय संतापजनक बाब आहे। वीरशैव लिंगायत समाजाच्या बांधवांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली। शेवटी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बांधकाम तोडले, तसेच ज्या कारणांसाठी जागा राखीव आहे त्यासाठी योग्य वापर व्हावा म्हणून येथे कुंपण घातले जाणार आहे। कारवाई सुरू असताना समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंगरुळपीर बस स्थानकावर महिलांच्या सतर्कतेमुळे चोरीचा एक प्रयत्न उधळून लावण्यात आला आहे। गर्दीचा फायदा घेत एका चोरट्याने लहान बाळाच्या हातातील चांदीचे कडे चोरण्याचा प्रयत्न केला, मात्र उपस्थित महिलांनी वेळीच प्रसंगावधान राखत आरोपीला रंगेहात पकडले आणि चांगलाच चोप दिला। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर बसस्थानकावर नेहमीप्रमाणे मोठी गर्दी होती। याच गर्दीचा फायदा घेत एका चोरट्याने एका बाळाच्या हातातील चांदीचे कडे चोरण्याचा प्रयत्न केला। ही बाब लक्षात येताच शेजारी असलेल्या महिलांनी तत्काळ धाडस दाखवत त्या चोरट्याला रंगेहात पकडले। संतप्त महिलांनी त्याला चांगला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र महिलांच्या सतर्कतेमुळे मोठी चोरी टळली असून या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे। तसेच सतर्क नागरिकांमुळे गुन्हेगारीला आळा बसू शकतो, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे।
अकोलेकरांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत गांधी रोड येथील निश्चय हॉस्पिटल लंग्स अँड अर्थरायटिस सेंटरचे भव्य उद्घाटन झाले. रविवारी 3 मे रोजी आयोजित सोहळ्याला शहरातील मान्यवर आणि वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. या रुग्णालयाच्या माध्यमातून विदर्भ क्षेत्राला 2 अनुभवी आणि उच्च शिक्षित तज्ज्ञांच्या सेवा मिळणार आहेत. डॉक्टर यश संजय केडिया श्वसन विकार तज्ज्ञ हे नागपूरनंतर विदर्भातील एकमेव DM डॉक्टर आहेत. त्यांनी जर्मनीतून ॲडव्हान्स इंटरव्हेन्शन ट्रेनिंग आणि EDARM युरोप यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय पदव्या प्राप्त केल्या आहेत. डॉक्टर नीती यश केडिया संधिवात तज्ज्ञ ह्या सुवर्णपदक विजेत्या असून दिल्लीतून रुमेटोलॉजीमध्ये फेलोशिप पूर्ण केली. त्या बालरोग संधिवात आणि मस्क्युलोस्क्युलेटर अल्ट्रासाऊंडमध्ये विशेष प्रशिक्षित आहेत. रुग्णालयात श्वसन आणि संधिवात आजारांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ॲडव्हान्स ब्रॉन्कोस्कोपी, थायरोस्कोस्कोपी, स्लीप स्टडी, फुफ्फुसांची बायोस्पी आणि अत्याधुनिक इंटरव्हेन्शनल पल्मोनॉलॉजी सेटअप आहे. रुमेटॉइड अर्थरायटिस, लुपस, स्पॉन्डिलायटिस आणि सांध्यांची सोनोग्राफी तसेच आधुनिक जैविक औषधांच्या इंजेक्शनची सुविधा उपलब्ध आहे. उद्घाटन समारंभ रविवारी संध्याकाळी 5 वाजता शर्मा हाईट्स निशांत टावरच्या मागे गांधी रोड येथे पार पडला. कार्यक्रमादरम्यान डॉक्टर संजय केडिया आणि सौ अनिता केडिया यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. या रुग्णालयामुळे आता अकोला आणि परिसरातील रुग्णांना फुफ्फुसांचे गंभीर आजार आणि क्लिष्ट संधिवातांच्या उपचारासाठी मोठ्या महानगरांकडे धाव घ्यावी लागणार नाही. रुग्ण आता आपल्या तपासासाठी 74 98 49 69 87 या क्रमांकावर संपर्क साधून अपॉइंटमेंट घेऊ शकतात असे आवाहन केले आहे. इस अस्पताल को शुरू करने के पीछे हमारा सबसे बड़ा उद्देश्य ये था कि पेशेंट्स को एक ही जगह पे प्रॉपर डायग्नोसिस, प्रॉपर ट्रीटमेंट और पर्सनल केयर मिले. कई सालों तक पेशेंट का डायग्नोसिस नहीं हो पाता और वो तकलीफ झेलते रहते थे. तो निश्चय हॉस्पिटल में हमारी सबसे बड़ी कोशिश ये होगी कि सही डायग्नोसिस और सही ट्रीटमेंट से सबका स्वास्थ्य बना रहे. तो एज अ लंग स्पेशलिस्ट यूजुअली हम लोग निमोनिया, ट्यूबरकुलोसिस, अस्थमा, छाती में पानी भरना, छाती में हवा भरना, ये सब बीमारियों का इलाज करते आ रहे हैं. लेकिन अभी हम निश्चय हॉस्पिटल में एक एडवांस्ड इंटरवेंशनल पल्मोनोलॉजी यूनिट एक पूरा सेटअप कर रहे हैं, जिसका मतलब ये है कि हम वो सब प्रोसीजर्स अभी अकोला में शुरू कर रहे हैं जो अकोला के आसपास 200 किलोमीटर रेडियस में कोई भी जिले में अब तक की उपलब्ध नहीं थी. ये सब सेवाएं जैसे कि एडवांस्ड ब्रोंकोस्कोपी टेक्निक्स, मतलब कि क्या होता है कि एक एंडोस्कोप मतलब दूरबीन की जांच करते हैं लंग्स के अंदर जाके, ताकि देख सके लंग्स के अंदर क्या तकलीफ है, निमोनिया है, कोई छाती में गठान है जिसका हम सैंपल ले सकते हैं, टुकड़े की जांच कर सकते हैं. एंडोब्रोंकियल अल्ट्रासाउंड, जिसका मतलब होता है कि यही हम लंग्स के अंदर जाके पूरी सोनोग्राफी कर सकते हैं और कोई गठान हो तो उसका सैंपल ले सकते हैं. और क्रायोबायोप्सी, जिसका मतलब होता है ठंडी हवा का इस्तेमाल करके ये गठानों के बड़े टुकड़े हम बाहर ले सकते हैं. या कोई सांस की नली को चोकअप करने वाली कोई चीज़ हो, जैसे कि कोई फॉरेन बॉडी कोई अंदर चली जाए या कोई बड़ी गठान हो जो सांस की नली को बंद कर रही है, वो सब हम खोल सकते हैं अभी ये सब प्रोसीजर्स का इस्तेमाल करके. वाशिम शहरातील एका घराला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. आग इतकी भयानक होती की काही वेळातच घरातील साहित्य जळून खाक झाले. अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. वाशिम शहरातील लक्झरी बस स्टँड समोर असलेल्या एका घराला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळातच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत घरातील कपाट, देवघर, पलंग, टीव्ही, घरगुती साहित्य तसेच इतर वस्तू जळून खाक झाल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अंदाजे 2 ते 2.5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. घरातील विद्युत वाहिनीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान वाशिम नगरपालिकेचे नगराध्यक्ष अनिल केंदळे, नगरसेवक अमोल इंगोले आणि पुरणमल बदलानी यांनी पीडित कुटुंबांची भेट घेत आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. वाशिममध्ये जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसाठी उभारण्यात आलेली शासकीय निवासस्थाने सध्या ओसाड अवस्थेत असल्याचं गंभीर वास्तव आहे. तब्बल 1.25 वर्षापासून ही घरे कुलूपबंद असून देखभाली अभावी त्यांची दुरावस्था होत चालली आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. वाशिममध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेली शासकीय निवासस्थाने वापराअभावी निष्क्रिय पडली आहेत.
निवासस्थानांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याची ढीग, झाडाझुडपे वाढली असून इमारतींच्या भिंतींना तडे गेलेले दिसत आहेत. अनेक ठिकाणी रंग उडाल्याने इमारतींची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या घरांचा योग्य वापर होत नसल्यामुळे शासकीय संपत्तीची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून इतका निधी खर्च करून घरे बांधली पण ती वापरतच नाहीत. आता त्यांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत आहे. प्रशासनाने तत्काळ निर्णय घेऊन ही घरे वापरात आणावीत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. जर वेळेत या शासकीय व्यवस्थानाची दुरुस्ती आणि योग्य वापराचा निर्णय घेतला नाही तर भविष्यात या इमारतींच्या दुरुस्तीसाठी मोठा आर्थिक भार शासनाला सहन करावा लागू शकतो. आता प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते आणि या शासकीय निवासस्थानांचा योग्य उपयोग करण्यासाठी काय पावले उचलते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शहरातील गजबजलेल्या लक्कड बाजार परिसरात आज अचानक लागलेल्या भीषण आगीत 2 ते 3 दुकाने जळून खाक झाली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार विद्युत शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असून यामध्ये व्यापाऱ्यांचा लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. मात्र स्थानिक युवकांच्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार लक्कड बाजार परिसरात अचानक धुराचे लोट दिसू लागले आणि काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. लाकूड आणि ज्वलनशील पदार्थांची उपस्थिती असल्याने आग वेगाने पसरली. आगीची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली होती. आगीची भीषणता पाहून तातडीने अचलपूर, चांदूर बाजार आणि अंजनगाव सुर्जी येथील महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. एका मागोमाग एक दाखल झालेल्या अग्निशमन बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. स्थानिक युवकांनी वाचवले मोठे नुकसान. ही आग विझवण्यात स्थानिक युवकांचे मोठे योगदान राहिले. प्रशासकीय यंत्रणा पोहोचण्यापूर्वी आणि दरम्यानच्या काळात स्थानिक युवकांनी जीवाची पर्वा न करता मदतीसाठी धाव घेतली. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे आग शेजारील इतर दुकानांपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यात यश आले. अन्यथा नुकसानीचा आकडा मोठा झाला असता. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून सध्या कूलिंग ऑपरेशन सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, परंतु व्यापाऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. मध्य प्रदेश येथील बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री व आनंद पांडे उर्फ स्वामी आनंद स्वरूप शांभवी मठ, शंकरपूर, बसेसर, बलिया, यूपी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केल्यामुळे यांना राज्यात प्रवेशबंदी करावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर एक दिवस धरणे आंदोलन करण्यात आले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात नागपूर जिल्ह्यातील दाभा येथे एका कार्यक्रमात बोलताना धीरेंद्र शास्त्री गर्ग याने शिवाजी महाराजांच्या विरुद्ध केलेले विधान छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारे असून इतिहासाची तोडमोड करणारे आहे. इतिहासात रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचे किंवा प्रत्यक्षात त्यांची कधीही भेट झाल्याचे पुरावे उपलब्ध नसताना असे विधान करणे चुकीचा इतिहास सांगणे नव्हे तर असत्य प्रचार करीत महान योद्धा लढवया देवतांचा अपमान करणे आहे. अर्धवट भोंदू आणि धर्मात द्वेष पसरवण्याचे काम करणाऱ्या धीरेंद्र गर्ग आणि आनंद पांडे यांच्या कोणत्याही कार्यक्रमांच्या आयोजनाला राज्य सरकारने परवानगी देऊ नये. दोघांनाही राज्य सरकारने महाराष्ट्र बंदी करत त्यांना यापुढे महाराष्ट्र राज्यात प्रवेशच देऊ नये अशी मागणी आज बहुजन जागृती महासंघतर्फे करण्यात आलेल्या एक दिवसीय धरणे आंदोलनात मांडण्यात आली. महाराष्ट्रामध्ये जे महापुरुष याचं अपमानजनक वक्तव्य करणं सुरू आहे, तो धीरेंद्र, तो आनंद, तो किशोर व्यास या 7-8 लोकांनी उत्पात सुरू केलेला आहे. शिवाजी महाराजांच्या बाबतीत अपशब्द, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या बाबतीत अपशब्द, जिजाऊ मातेच्या बाबतीत, बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत हे यांचं चरित्र हनन जे सुरू केलेलं आहे या ठराविक लोकांनी, आणि म्हणून त्यांचा निषेध म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये त्यांना बंदी घातली पाहिजे. आणि वारकरी संप्रदायामध्ये जे घुसखोरी सुरू झालेली आहे
जो वारकरी संप्रदाय मानव जातीमध्ये समतावादी असा असलेला वारकरी संप्रदाय, त्यामध्ये आता जातीवादी धर्मवादी लोक घुसलेले आहेत आणि मराठी जी संस्कृती आहे वारकऱ्यांची ते नष्ट करण्याचे प्रयत्न या काही लोकांनी सुरू केलेले आहेत आणि म्हणून त्यांच्या विरोधामध्ये आज महाराष्ट्रामध्ये असंतोष पसरलेला आहे आणि म्हणून नेपाळसारखी परिस्थिती होऊ नये मी त्यांना इशारा देऊ इच्छितो. तुम्ही मराठी माणसाचा अंत पाहू नका. जे असंतोष पसरवत आहेत जातीमध्ये, समाजामध्ये, धर्मामध्ये, त्यांच्या विरोधात आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. 7 तारखेला सभा आहे परमेला ते ओक हॉलमध्ये, निषेध सभा म्हणून. त्या सभेला सर्वांनी यावं आणि आपली अस्मिता संध्याकाळी 7:30 वाजताची सभा आहे आणि आपली महाराष्ट्रातील अस्मिता संस्कृती टिकवण्यासाठी आपण सर्वांनी यामध्ये हातभार लावावा अशी विनंती करतो. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा सुपडा साफ, अकोलेकरांनी व्यक्त केल्या संमिश्र प्रतिक्रिया. भाजप विजयाबद्दल अमरावती येथे नेत्यांचा जल्लोष, कार्यकर्त्यांनी केला विजयाचा जयघोष. हवामान खात्याद्वारे मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त, पुढील काही दिवस तापमानात मात्र थोडी घट. गॅस पाईपलाईन टाकणाऱ्या कंपनीची दादागिरी, शेतकऱ्याचे केले नुकसान, ना घेतली परवानगी. छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींना राज्यात बंद घाला, विविध संघटनांनी केली एकमुखी मागणी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.